संभाजीनगरमध्ये एक भयंकर घटना घडली। एका 19 वर्षाच्या मुलानं एका महिलेवरती तब्बल 19 वार केले। शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्यामुळे या नराधमानं ही अमानवी कृत्य केलं। या हृदयद्रावक घटनेनंतर त्या पीडितेप्रमाणेच आपली यंत्रणा सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे का असा प्रश्न पडतोय। बघूया। मग त्याचं काही संबंध नव्हता सर। मी आपलं कामाशी काम करीत जाई, मला त्याचं नाव सुद्धा माहीत नव्हतं। उगाच ना मागं लागला, मागून आला आणि वड्यापाशी मला चाकूचा वार केला। चाकू आणले पळून गेला। महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात 19 वार, मानेपासून कमरेपर्यंत 2.25 फुटांचा वार, चेहराही विद्रूप। महिलेच्या शरीरावर 280 टाके, दोऱ्याचाच खर्च 22,000 रुपये। पीडित महिलेची खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज। ही हादरवून टाकणारी घटना आहे संभाजीनगरची। ही महिला रोजच्या प्रमाणे शेतातून घरी येत होती। 19 वर्षीय नराधम अभिषेक नौपुते तिच्या वाटेत टपून बसला होता। रविवारी दुपारी या नराधमानं पीडितेला फोन केला। शरीरसुखाची मागणी केल्यानं तिनं फोन कट केला। पीडिता संध्याकाळी शेतातून घरी जात असताना त्यानं तिला गाठलं, पाठीमागून वेणी खेचली आणि दगडावर डोकं आपटलं। त्यानंतर कटरनं चेहऱ्यावर एका मागून एक सप्पासप वार केले। मानेपासून मांडीपर्यंत शरीर चुरून टाकत मोठा वार केला। भला मोठा दगड पीडितेच्या गुप्तांगावर मारला। पीडिता वेदनेने विवळत होती, पण त्याला तिची दया आली नाही। पीडितेची शुद्ध हरपल्यावर आरोपीनं पळ काढला। माय गेली तर नवऱ्याकडून नंबर घेतला, मला त्याच्या जावाला भेटायचं, तुला भेटायचं, तुला माय बहिणीला भेट म्हणलं। बार की मला नको भेटू, फोन कट करून टाकला। घरी सही सांदाला जायच्या वेळेस त्यांना मागून आला आणि वड्यापाशी मला चाकूचा वार केला। चाकू आणले पळून गेला। 350 टाके तिला। तिने 6 वाजता सही सांदाला शेतातून निघली घरी, एकटीच होती। तो पाठी मागून आला, तिने पाहिलंच नाही त्याला। तिने काय केलं, लगेच केस धरले आणि लगेच डायरेक्ट पुढं दगडावर आपटिलं। तिचं डोकं आदळ खायला दगडावर। मग तिला कुठं काही सुसू राहिलं, पळाचं सुसाना, तिला पळून देईना नाही तिला। तिने लगेच तसेच नाड्याला वार केला। सपासप पाठीत काही, मांड्यावर काही, अवघड ठिकाणी दगड मारले तिने, दगडांनी ठेशिलं। ही महिला सध्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देते। वार एवढे खोल होते, महिलेवर जवळपास 280 टाके घालावे लागले। तिचं शरीर गोधडीसारखं शिवण्याची वेळ डॉक्टरांवर आली। त्यासाठी लागणाऱ्या दोऱ्यासाठी 22,000 खर्च आला। सदर महिला ही आता ICU मध्ये ॲडमिट असून तिची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी जो आहे 19 वर्षाचं वयाचा आहे, त्याला पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे। या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। दरम्यान अशा घटनांचं राजकारण करू नये असं संजय शिरसाट म्हणाले। मुलीला विकण्याचे प्रकार आता हे अनेक ठिकाणी घडायला लागलेले आहेत। निश्चित संभाजीनगरमधली झालेली घटना ही मला आताच कळालेली आहे। मी पोलीस कमिशनरशी बोलेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागेल, याची व्यवस्था आम्ही करू। कोणतीही घटना घडो त्यासाठी सरकार खंबीरपणे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहे। विरोधकांना त्यांचा अजेंडा हा राजकीयच असल्यामुळं प्रत्येक वेळेला त्याचं भांडवल ते करतात, म्हणून आम्हाला त्या विरोधकाच्या बोलण्याचं एवढं गांभीर्याने आम्ही घेत नाहीत, पण घडलेल्या घटना ह्या सर्व गांभीर्याने घेऊन त्याच्यावर आम्ही उपाययोजना करत आहोत। 36 वर्षीय विवाहितेवर 19 वर्षीय तरुणानं शरीर सुखासाठी असा भ्याड हल्ला करणं लाजिरवाणं आहे। या नराधमानं आरडाओरडा करू नये म्हणून तिचा गळा चिरला। थरकाप उडवणारा असाच हा सगळा प्रकार। या नराधमाला आता अटक झाली आहे, कायद्यानं त्याला शिक्षाही होईल। मात्र एकीकडं महिला दिन साजरा करण्याची तयारी सुरू असताना महिलांच्या वाट्याला काय काय सोसावं लागतंय याचाही गांभीर्याने विचार करण्याची वेळ समाज म्हणून आपल्यावर आली आहे। सचिन जिरे, सुमित पवारसह तेजस्विनी काटवटे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।